हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. तर हा माझा पहिला व्लॉग आहे. सो हा इंट्रोडक्शन व्लॉगच असणार आहे. ॲक्च्युली मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि ह्या माझ्या यूट्यूबच्या पेजवर तुम्हाला मेकअप रिलेटेड व्हिडिओज किंवा आउटफिट रिलेटेड व्हिडिओज किंवा डेली रुटीन, म्हणजे जशी मी डेली रुटीनमध्ये आहे ते बघायला मिळेल किंवा तुमचेही काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला सांगू शकता. मी ॲक्च्युली हे खूप वर्षांपासून मला स्टार्ट करायचं होतं. पण माहित नाही मी का नाही केलं किंवा मी खूप आळशी होते किंवा माहित नाही का. पण येस, मला ॲक्च्युली खूप लेट झालाय, बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. याच्यापुढे मी नक्की स्टार्ट करेल. आणि मला खूप जास्त गरम होतं, सो माझा फेस असं खूप ऑइली तुम्हाला दिसत असेल. जसं की तुम्ही बघताय आता माझा फेस खूप जास्त ऑइली आहे आणि मी एसी बंद केला. आता मी एसी स्टार्ट करेल. आय गेस प्रतीक पण लगेचच येईल. आज आम्ही त्याचं थोडं काहीतरी काम होतं ऑफिसमध्ये, तर त्यासाठी आम्ही आलो होतो. सो तो बोललेला मला की अर्धा 1 तासाचंच काम आहे, सो तू माझ्यासोबत येऊ शकतेस. म्हणून मग मी आले त्याच्यासोबत. टाईमपास माझा असंही होणार होता आणि मला कुठून ना कुठून स्टार्ट करायचंच होतं. सो मी ठरवलं की आज मी इथूनच स्टार्ट करते. तर येस, आता मी तुम्हाला काही टिप्स देऊ शकते ह्या व्हिडिओमध्ये, कारण हा व्हिडिओ मला खूप शॉर्ट बनवायचा आहे. तर मला ना खूप लोकांनी विचारलं की स्किन टॅनिंगसाठी तू काय यूज करते? म्हणजे तुझी स्किन टॅन कशी नाही होत? तर असं काही नाहीये. माझी स्किन टॅन होते. आता जर तुम्ही बघत असणार तर माझी स्किन ही टॅन झाली आहे. पण मी ॲक्चुअली सनस्क्रीन यूज करते. म्हणजे मी आता पण आज जर मी यूज केलेलं आहे ना, तर मी फेसला सनस्क्रीन लावलेलं आहे. आपण आता सनस्क्रीन ऑब्व्हियसली कॉस्टलीच असतं, ₹400-500 असतात आणि आपण जर पूर्ण बॉडीला सनस्क्रीन लावायला गेलो तर ते आठवडाभरही आपल्याला नाही पुरणार. तर काय करायचं, पहिले ना मॉइश्चरायझर अप्लाय करायचं. म्हणजे पहिले मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर त्यानंतर जेवढा तुमचा पार्ट मोकळा दिसतोय, म्हणजे ज्यावर क्लोथ्स नाहीये किंवा काही नाही, जसं माझा हा पार्ट आता मोकळा दिसतोय, तर मी ह्या पार्टला फक्त सनस्क्रीन लावणार. पण फेसला कधीच सनस्क्रीन विसरायचं नाही, कारण टॅनिंग त्याने होत नाही. म्हणजे आपण असं म्हणतो की अरे मी 2,000चा सनस्क्रीन यूज करते तरी माझी स्किन टॅन होते. कधी-कधी काय असतं ना, की तुम्ही सनस्क्रीन कसं अप्लाय करताय? मी सनस्क्रीन डायरेक्ट फेसवर अप्लाय नाही करत. मी आधी टोनर अप्लाय करते. मी त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करते. देन मी सनस्क्रीन अप्लाय करते. सो माझ्या स्किनवर 2 ते 3 लेयर असतात आणि माझी स्किन ना ऑइली आहे. ठीक आहे. माझी स्किन ऑइली आहे आणि माझ्या स्किनवर ॲक्ने खूप लवकर येतात. माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे मला ॲक्चुअली फूड इंटेकमुळे पण जास्त येतात ॲक्ने. म्हणजे माझं जर समजा शुगरचं इंटेक जास्त असेल, तर मला पिंपल्स जास्त येतात. डर्ट फेसवर जर आला, तर माझ्या स्किनवर पिंपल्स येतात. तर पिंपल्स जाण्यासाठी मी काय यूज करते? तर मी ॲक्चुअली क्लिअर जेल म्हणून आहे. आता माझ्याकडे नाहीये, पण मी नक्कीच व्हिडिओ बनवेल त्याच्यावर. तर मला जर ॲक्ने आलं ना, तर मी काय करते, ते क्लिअर जेल यूज करते आणि त्याने माझ्या स्किनवर फरक पडतो. पण असे मार्केटमध्ये भरपूर क्रीम आहे, ट्यूब्स आहेत त्याच्यासाठी. डॉक्टर तुम्हाला रेकमेंड करतील, की कुठला तुमच्या स्किनला सूट होतोय. म्हणजे तुम्ही डर्मॅटकडे जा किंवा मग एखाद्या स्किनच्या एका चांगल्या डॉक्टरकडे जा. म्हणजे मी पण ॲक्चुअली डॉक्टरकडेच गेलेले आणि डॉक्टरने मला तो ट्यूब सजेस्ट केला होता. म्हणजे क्लिअर जेल म्हणून आहे. तर तो डॉक्टरनेच मला सजेस्ट केलेला आहे. आता माझी स्किन ऑइली आहे म्हणून मी क्रीम बेस्ड सनस्क्रीन अव्हॉइड करते. मी जेल बेस्ड सनस्क्रीन यूज करते. खरं काय होतं, जेव्हा आपण क्रीम बेस्ड सनस्क्रीन यूज करतो ऑइली स्किनवर, तर खूप जास्त ऑइली दिसते आपली स्किन. आणि जेल बेस्ड सनस्क्रीन जे मी यूज करते ते ऑइली स्किनसाठीच बनलेलं असतं. राइट. तर मी आता ना सध्या ॲक्वालॉजिकाचं यूज करते. पण ॲक्वालॉजिकाचं तर क्रीम बेस्ड आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट माझ्या पर्समध्ये. मी माझ्या पर्समध्ये पण घेऊन फिरते सनस्क्रीन, बिकॉज जेव्हा पण मी समरमध्ये बाहेर निघते ना, माझ्याकडे ऑलवेज सनस्क्रीन असतं. कारण की माहित नाही मला कुठे जावं लागेल किंवा कुठे मला उन्हात बाहेर पडावं लागेल, तर मी सनस्क्रीन कायम यूज करते. तर हे सनस्क्रीन मी सध्याला यूज करते. ॲक्वालॉजिकाचं मी डिटॅनवाला आधी यूज करायचे आणि ह्यावेळेस मी आता ॲक्वालॉजिकाचं हे ग्लो प्लस सनस्क्रीन यूज केलेलं आहे. म्हणजे यूज करतीये. आणि हे SPF 50. हां, अजून एक सजेशन मी तुम्हाला देईल. जेव्हा तुम्ही सनस्क्रीन चूज करताय तुमच्या स्किनसाठी, जसं मी तुम्हाला सांगितलं, की 2 टाइपचे मी सांगितले, ड्राय स्किन आणि ऑइली स्किन, आणि मध्ये एक कॉम्बिनेशन स्किन पण असते. तर कॉम्बिनेशन स्किनसाठी पण तुम्ही अ, एकच कुठलंही बाय करा. म्हणजे मी असं सजेस्ट नाही करणार, की तुम्ही क्रीम बेस पण बाय करा आणि जेल बेस पण बाय करा. तर हे जे सनस्क्रीन आहे Aqualogicaचं, तर हे ना क्रीम बेस्ड आहे. पण आता माझी तर ऑइली स्किन आहे, राइट? तर मी ऑलरेडी अप्लाय केलं म्हणून मी थोडंच घेतलंय. तर आता ना हे याचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते.
हे असं काहीतरी आहे. ठीक आहे. बट स्टिल याने माझी स्किन बिलकुल पण ऑइली करत नाही आणि हे एकदम म्हणजे असं ग्रीसी नाहीये आणि माझ्या स्किनसाठी खूप म्हणजे ते सूट होतं. माझी स्किन ना ॲक्चुअली आता मध्यंतरी विंटरनंतर ना माझी स्किन खूप ड्राय मला फील होत होती. म्हणून मी जेल बेस्ड अव्हॉइड केलं आणि मी हे सनस्क्रीन घेतलं. त्याआधी ना मी ॲक्ने यूव्हीचं यूज करत होते. सो ॲक्ने यूव्हीचं सनस्क्रीन पण सगळ्यात बेस्ट आहे. आणि खूप छान आहे. ला शील्डचं पण छान आहे. ला शील्डचे पण प्रॉडक्ट्स चांगले आहेत आणि ॲक्ने यूव्ही तर बेस्ट आहे. ॲक्ने यूव्ही जर ज्याची ड्राय स्किन आहे त्याने तर ते यूज करायलाच हवं. ते खूप छान आहे. म्हणजे ते लावल्यानंतर असं वाटतच नाही की स्किनला आपण काही लावलेलं आहे. तर येस, आज मी जास्त काही तुम्हाला ज्ञान देणार नाहीये कारण हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. तुम्हाला अजून कुठले प्रॉडक्ट्स हवे असतील किंवा अजून कुठल्या प्रॉडक्ट्सचं रिकमेंडेशन हवं असेल किंवा तुम्हाला सी आय एम नॉट अ डर्मॅट. म्हणजे मी डर्मॅट नाहीये. सो मी तुम्हाला तुमच्या स्किनचं काय ॲलर्जी झाली असेल किंवा काय झालं असेल ते मी तुम्हाला सजेस्ट नाही करू शकत. बट येस, मेकअप रिलेटेड जे पण प्रॉडक्ट्स असतील मी तुम्हाला नक्की सांगेल कुठल्या स्किनला कुठले फाउंडेशन्स यूज करायचे किंवा तुमचं स्किन केअर रुटीन कसं असलं पाहिजे किंवा माझा तेवढा स्टडी आहे त्याच्यावर आणि मी ह्या फील्डमध्ये जवळपास 4 ते 5 वर्षापासून आहे. सो मला तेवढा एक्सपिरियन्स पण आलेला आहे आणि मी खूप गोष्टींवर असं रिसर्च करून किंवा स्वतः त्या गोष्टी यूज करून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि समर ऑलरेडी चालू झालेला आहे. सो तुम्ही तुमच्या बॉडीला खूप हायड्रेट ठेवायची गरज आहे. खूप हायड्रेशन तुमच्या बॉडीला पाहिजे. सो पाणी खूप प्या आणि बाहेर पडताना टॅनिंग तुम्हाला नको असेल तर सनस्क्रीन यूज करा आणि स्किन केअर रुटीन तुमचं व्यवस्थित ठेवा. ठीक आहे. आणि जे हेवी ड्रिंक्स असतील जसं की चहा, कॉफी वगैरे ह्या गोष्टी अव्हॉइड करा ज्याने तुमच्या बॉडीला त्रास होणार नाही. आणि जे मी तुम्हाला सांगते बट मी स्वतः चहा घेते आणि कॉफी घेते. मी आता एक चॅलेंज पण ॲक्सेप्ट करणार आहे. 60 डे चॅलेंज असेल ते माझ्यासाठी आणि त्या चॅलेंजमध्ये असं आहे की मी प्रॉपर डाएट फॉलो करणार आहे आणि थोडं एक्सरसाइज करणार आहे आणि मिनिमम 5000 स्टेप्स, मॅक्सिमम 10,000 स्टेप्स असं मी एक हे करणार आहे म्हणजे टार्गेट ठेवणार आहे, की मी आज दिवसभरात 5 ते 10 हजार स्टेप्समध्ये मी चालेल म्हणजे मी वॉक करेल. तर डेली माझं ॲक्चुअली डेलीचं वॉकिंग आहे 5 ते 7,000 म्हणजे माझा ॲव्हरेज तेवढा आहे, की मी 5 ते 7,000 स्टेप्स वॉक करते. येस, तर मी माझ्या सोसायटीच्या इथे ना वॉकिंग एरिया खूप मोठा आहे. म्हणजे वॉक आपण खूप चांगलं करू शकतो. सो मी माझ्या सोसायटीत जवळपास 5 ते 7,000 स्टेप्स चालत असते म्हणजे दिवसभरातून कधीही. तर मी मॉर्निंगला एकदा वॉक करते आणि नाईटला एकदा वॉक करते. तर माझ्या ओव्हरऑल मॅक्सिमम स्टेप्स 7,000 ते 8,000 होतात. पण माझं टार्गेट असं आहे की मी 7,000 सॉरी 10,000 स्टेप्स मला दिवसभरात कंप्लीट करायच्या आहेत. सो 10,000 स्टेप्ससाठी मला मॉर्निंग, इव्हनिंग आणि नाईट अशा मी एकदमच 10,000 स्टेप्स नाही करू शकत किंवा मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हीही नका करू. बिकॉज काय होतं ना, की स्टार्टिंगला जर तुम्ही स्टार्ट करताय, तर तुम्ही हळू-हळू स्टेप बाय स्टेप जा. प्रत्येक गोष्ट माणसाने स्टेप बाय स्टेपच करायची असते. बिकॉज कसं असतं, की एकदमच तुम्ही समजा तुमच्या समोर जेवण ठेवलं आणि तुम्ही एकदमच ते खाल्लं, तर तुमच्या बॉडीलाही त्रास होऊ शकतो. म्हणून स्टेप्स पण तुम्ही स्टेप बाय स्टेपच चाला, म्हणजे वॉक करा. येस. तर थँक यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या सेकंड चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून काही प्रॉडक्ट रिव्ह्यूज हवे असतील तर मला नक्की सांगा आणि येस, थँक यू वन्स अगेन.